नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव असून तुम्ही बघताय 171 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्ही म्हणा असाल की तू वेन्यूमध्ये आता वेन्यूमधून हे तुझ्या बाजूला काय, तर मी तुम्हाला सांगतो. जशी माझी वेन्यू आहे ना मित्रांनो, तसं माझा आहे ना हा टेम्पो पण आहे. मी म्हणजे टेम्पो चालवतो. बाकीच्या टाईम जर मला काय काम नसेल ना तर मी टेम्पो चालवतो. आता आहे ना, मी तुम्हाला वेन्यूबद्दल तर सगळं सांगितलं की माझी वेन्यू कशी आहे, वेन्यूमध्ये काय काय फीचर कंपनी दिले चांगले. पण हा जो टेम्पो आहे ना, आज आपण आपल्या टेम्पोबद्दल बोलू की माझा टेम्पो कसा आहे. किंवा जर तुम्ही समजा एखादा बिझनेस करायचा प्लॅन करत असाल टेम्पोमध्ये, मार्केटमध्ये एवढे टेम्पो आहे, त्यातला बेस्ट टेम्पो कोणचा राहील, बॅटरीची जो टेम्पो आहे तो चांगला राहील का डिझेलचा राहील का आपली CNG चांगली राहील, ह्याच्यामध्ये आहे ना आज आपण सगळं बोलू. आज मित्रांनो दिवाळी पण आहे आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ज्याने पण आहे ना माझ्या समजा वेन्यूची व्हिडिओ जर नसताना भेटले ना मित्रांनो, वेन्यूचे पण व्हिडिओ टाकलेत मी, अजून भरपूर पण व्हिडिओ टाकलेत, त्या पण जाऊ तुम्ही बघू शकता. माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आता आहे ना, जर ह्या टेम्पोबद्दल जर बोललो तर ही टेम्पो मला असं वाटते भरपूर लोकांनी ओळखलं पण असतं, आणि ज्यांनी नाही ओळखलं त्यांच्यासाठी सांगतो की टाटा कंपनीचा. आता टाटा कंपनीचा हा खूप पॉप्युलर टेम्पो आहे. मला माहिती आहे यार, तुम्ही लोकांनी ओळखले. हा आहे टाटा कंपनीचा छोटा हत्ती. आता हे छोटा हत्ती हे नाव भरपूर लोकांनी ओळखलं असेल. आता तरी तुम्हाला समजलं असेल की मी कोणत्या टेम्पोमध्ये आहे. आता आहे ना, तुम्हाला माझ्या गाडीचा बाहेरून लुक दाखवतो की बाहेरून दिसायला कशी आहे टेम्पो. काहीतरी अशा प्रकारे टाटा छोटा हत्ती HT+चा जो लुक येतो तुम्हाला असा बघायला भेटेल. ह्याच्यावरती कोणताही वेरियंट येत नाही. असं समजा की हा टॉप वेरियंट आहे जो टाटामध्ये आहे. ह्याच्या खाली येतो एक गोल्डमध्ये पण येतो की ज्याचे थोडेसे जे आपले टायर साईज आहेत हे थोडे कमी बघायला भेटेल. पण ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे जो टाटा कंपनीचा लुक आहे. आणि हा जो टाटाचा छोटा हत्ती आहे ना, हा मिनी पिकअपमध्ये जो आहे ना खूप म्हणजे सक्सेसफुल ठरला आहे. लोकांनी खूप सक्सेसफुल मानला आहे वेरियंटला. त्यामुळे मी पण आहे ना छोटा हत्ती घेतला आहे. आता जर आहे ना ज्या लोकांना समजा बिझनेस करायचा, समजा जी लोक समजा नवीन टेम्पो घ्यायचा जर प्लॅन करत असाल ना, त्यांच्यासाठी सांगतो. जर समजा तुम्हाला डिझेलमध्ये जायचं असेल तर भाई ह्या गाडीपेक्षा दुसरा ऑप्शन नाही आहे तुम्हाला. हाय महिंद्राचा जो सुप्रो येतो तो पण आहे. पण जर भाई गाडी ही एवढी मार्केटमध्ये चालली आहे तर ह्याच्यापेक्षा आपण का दुसरीकडे जाऊन, त्या हिशोबाने पण मी ह्या टाटाकडे गेलो होतो. त्यानंतर जर CNGमध्ये जायचं तर आपली मारुतीची हाय कॅरी. पण डिझेलमध्ये हा ऑप्शन माझ्यासाठी बेस्ट राहतो आहे. कारण की ह्याच्यामध्ये जे इंजिन येते, त्यानंतर भाई टाटाची लो मेंटेनन्स म्हणून ओळख आहे मार्केटमध्ये. त्यानंतर 15-20 वर्ष नो टेन्शनमध्ये चालवसान या गाडीला. त्यामुळे ही जी सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यामुळं थोडेसे टाटा आपल्याला आहे ना ॲट्रॅक्ट करते की बाबा ही गाडी बेस्ट राहील आपल्यासाठी. कारण का खूप जुन्या टायमापासून छोटा हत्ती मार्केटमध्ये खूप आपलं नाव कमवते. त्यामुळे मी पण आहे ना म्हटलं की जाऊ दे यार, जास्त डोक्याला हेडेक नाही घ्यायची की टाटाची ही गाडी बेस्ट राहील. आता ही गाडी जी मी डिसेंबर एंडमध्ये घेतली होती 24च्या, आता काहीतरी मला कमसे कम 10 महिने झाले की मी 10 महिन्यात ती गाडी कमसे कम 15,000 किलोमीटर चालवले. पण थोडाफार चांगला जो आहे ना टाटाचा रिस्पॉन्स आहे. गाडीचं लुक वाईज पण चांगली आहे आणि इंजनचं थोडंसं पॉवर मला कमी फील होतो. आपण छोटा हत्तीमध्ये काय काय समोरून लुक आहे ना आपला तो बघून घेऊ. सगळ्यात पहिले जर इथं बघितलं हेडलाईट्समध्ये तर तुम्हाला आहे ना हॅलोजनमध्ये हेडलाईट्स बघायला भेटेल. त्याच्यावरती जर आलं तर ह्या गाडीचे जे टर्न इंडिकेटर आहेत ते बघायला भेटेल. त्यानंतर क्रोमची जी फिनिशिंग आहे ही अशा प्रकारे बघायला भेटेल, जेणेकरून जो आहे ना हेडलाईटचा जो पूर्ण युनिट आहे ना खूप चांगला वाटतं. SHची बॅजिंग तुम्हाला इथं बघायला भेटेल. त्यानंतर अशा काही प्रकारे ह्या गाडीची जी ग्रिल आहे ती बघायला भेटेल. आणि टाटाचा समोर लोगो, आपली जी नंबर प्लेटची प्लेसमेंट आहे ती इथं होऊ शकते. आणि खाली पण थोडीशी ग्रिल दिली आहे. ह्याच्यामध्ये आहे ना कंपनीकडून तुम्हाला फॉग लाईट भेटत नाही आहे. फॉग लाईट आपण आफ्टर मार्केट करू शकतो, किंवा ज्यांना थोडंसं गाडीला मॉडिफाय करायचं जे याड आहे ती लोक फॉग लाईट लावून घेतात. पण मला एवढी गरजशी वाटत नाही, कारण का जो आपल्या हेडलाईटचा जो थ्रो आहे हा खूप चांगला आहे. त्यामुळं फॉग लाईट लावायची मला काही एवढी गरज पडत नाही आहे. आणि त्यानंतर जर ह्या साईडला आलं तर HT+ची जी बॅजिंग आहे तो तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर जर इथे बघितलं तर तुम्हाला वायफर प्लस त्यासोबत वॉशर पण तुम्हाला इथंच दिलं आहे. वॉशर आपण काय काय गाड्यांना भेटले तर इकडं असतो खाली, पण टाटावाल्यांनी चांगलं दिलं आहे की जे वायफरसोबतच त्यांनी आहे ना वॉशर लावून दिलं, जेणेकरून जो आपला ग्लास आहे ना हा खूप चांगल्या प्रकारे क्लीन होईल. त्यानंतर ह्या गाडीचे जर ORBM बघितले ना 2006पासून जी गाडीने जसे ORBM आहे सेम तसेच आहेत की एक अशी खालीचं एक, त्यानंतर अशी जे कांडी आहे, त्यानंतर इथे तुमचे ORBM आहेत. हे पण सगळे मॅन्युअली आहे. काही गोष्ट आपण सगळं हाताने त्याला ॲडजस्ट करायचे असतात. त्यानंतर जर डोअर बघितले तर हे पण आपले नॉर्मली डोअर आहेत, जे की थोडासा कलर त्यांचा आहे ना मला असं वाटतं डाऊन होते. त्यानंतर इथून आपली जी गाडी आहे ती आपण अनलॉक करू शकतो चावीने नॉर्मलची. त्यानंतर जर खाली टायर सेक्शन जर बघितलं ना तर तुम्हाला ह्याच्यामध्ये आहे ना
13 इंची हे स्टील रिम बघायला भेटेल. त्यानंतर 155 R30चा टायर साईज बघायला भेटेल. JKचा टायर आहे खूप चांगल्या प्रकारे. त्यानंतर जर आतून बघितलं तर इथं पण तुम्हाला जे टर्न इंडिकेटर आहे ते बघायला भेटेल. त्यानंतर जर डोअरमध्ये बघितलं तर तुम्हाला इथे हँडल बघायला भेटेल, जेणेकरून आपण आपला जो डोअर आहे हा ओपन करू शकतो. त्यानंतर इथे अनलॉक लॉकचं बटन आहे. पॉवर विंडो ह्याच्यामध्ये येणार नाही आहे. त्यानंतर हे जे आपल्याला हातानेच असं ऊपर खाली करावं लागेल. थोडंसं चांगलं फील होतं की चला बाबा आपल्याकडं अशी पण गाडी आहे की जरासं जुन्या टाईपमध्ये आपल्याला वर खाली करावं लागेल. त्यानंतर जर ह्या गाडीची सीट भेटली ना तर खूप चांगल्या प्रकारे सॉफ्ट आहे पूर्ण, म्हणजे नाही का. आणि त्यामुळं टाटाने हे जी सीट दिलीत खूप चांगल्या प्रकारे. त्यानंतर हेडरेस्ट पण आपण आहे ना आपल्या अकॉर्डिंग ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर जर गाडीचं इंटिरियर बघितलं ना तर काहीतरी अशा प्रकारे तुम्हाला इंटिरियर बघायला भेटेल, जे की नॉर्मलचं ठीकठाकचं इंटिरियर आहे ह्या गाडीचं. तर सगळ्यात पहिलं जे येतं ते ह्या गाडीचं स्टिअरिंग. आता हे जे स्टिअरिंग आहे ना हे मॅन्युअल स्टिअरिंग आहे. कोणत्याही प्रकारचं पॉवर स्टिअरिंग कंपनीने दिलं नाही आहे, पण खूप मेहनत करावी लागते यार एकदम आहे ना. कारण काय आहे ना, छोटंसं स्टिअरिंग आहे आणि थोडीशी आहे ना, जर आपण आता जी लोक टेम्पो लाईनमध्ये असेल किंवा टेम्पोबद्दल ज्यांना माहिती असेल ना, की जर समजा सामान आहे ना थोडंसं पुढच्या साईडला टाकणार ना तर पूर्ण जो लोड येतो ना तो ह्या स्टिअरिंगवरती येतो. तेव्हा जे हे स्टिअरिंगला वळवायला आहे ना खूप मेहनत घ्यावी लागते. पण स्टिअरिंगचा जो लुक आहे ना हा चांगला दिला आहे, कारण का पहिले साधंसं स्टिअरिंग होतं, पण आता हे स्टिअरिंग दिलं आहे खूप चांगलं दिलं आहे. त्यानंतर इथं जर बघितलं तर तुम्हाला टाटाचा लोगो. त्यानंतर ह्या साईडला जर बघितलं तर आपले जे वायफर आहे वायफरचे कंट्रोल, आणि ह्या साईडला जर बघितलं तर जे आपले इंडिकेटरचे कंट्रोल बघायला भेटेल. समोर या गाडीचं आहे ना पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला बघायला भेटेल, जो की खूप चांगला आहे. मी तुम्हाला चालू करून दाखवतो. ज्याच्यामध्ये आहे ना या साईडला जर बघितलं तर तुमचा स्पीड दाखवले जाईल. त्यानंतर इथे जे आपलं टेम्परेचरचं दाखवलं जाईल. ह्या साईडला जर बघितलं तर आहे ना आपल्याला जर डिझेल किती आहे गाडीमध्ये ते दाखवलं जाईल. वरती ईचं जे बघितलं आहे हे आपलं DFचं आहे, कारण का BS6 आहे आणि DF आहे. त्यामुळे DFचा पण जो गेज जो आहे तो पण इथे दाखवला जाईल. त्यानंतर आहे ना ह्या गाडीचे किलोमीटर किती आहे, टाईम किती आहे, त्यानंतर बॅटरी, आता थोडंसं फ्यूल टाकायचं आहे. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत ना ते तुम्हाला ह्या मीटर कन्सोलमध्ये बघायला भेटेल, जो की खूप चांगला आहे. आलं तर तुम्हाला Type-C पोर्ट भेटेल, की ज्याने तुमची जी फोन आहे तुम्ही चार्ज करू शकता. आणि इथे आपला जो गणपती बाप्पा आहे, आणि इथं पण थोडासा आहे ना जो स्पेस दिला आहे, ह्या साईडला पण थोडासा स्पेस दिला आहे. त्याच्या खाली कोणत्याही प्रकारचा जागा नाही आहे. ग्लब बॉक्स जो आहे तो तुम्हाला इथं बघायला दिला आहे. त्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये एक चांगलं आहे की इको मोड दिला आहे. जर तुमच्या गाडीमध्ये लोड नसेल तरच तुम्ही इको मोड लावा, नाहीतर जर लोड असेल ना तर कधीही इको मोड लावू नका, कारण काय ना एवढी पॉवर ड्रॉप होते ना इको मोडला. त्यानंतर रिजनरेशनचं बटन जे आहे ते इथं दिलं आहे. त्यानंतर जर तुम्हाला अजून काय समजा आपली फॉग लाईट किंवा अजून काय लाईट लावायची असेल तर तुम्हाला इथं बटन दिलं आहे, की जेणेकरून तुम्ही त्याचा यूज करू शकता. आता हे जे म्युझिक सिस्टम आहे हे मी आफ्टर मार्केट केलं, की ज्याचं साऊंड तो इथे. त्यानंतर आहे ना 5 स्पीड गिअर बॉक्स बघायला भेटतो. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला टाटावाल्यांना सांगायची, की हे जी गोष्ट आहे ना तुम्ही थोडंसं आहे ना ह्या गोष्टीवरती काम करा. आता ह्या को पॅसेंजर साईडला पण एक सीट दिलं आहे, पण इथं जे मध्ये पूर्ण इंजिनचा जो सेक्शन आहे ना यार हा खूप आहे ना, म्हणजे जेव्हापासून छोटा हत्ती लॉन्च आहे ना तेव्हापासून ही जी गोष्ट आहे ना यार ही मला वाटतं हर एक टाटाचा जो ओनर असं ना तो कंप्लेंट करत असेल की ना हे थोडंसं आहे ना फ्लॅट पॅन होतं. काय होतं माहिती का, टेम्पो आहे ना, आता टेम्पोला कधी कधी आहे ना लांबचं भाडे येतात किंवा 2-2 दिवस त्याला बाहेरच राहावं लागतं. तर त्याचं जे राहण्याचं जी जागा असते ना ती फक्त असते ही आहे ना टेम्पोचं जे कॅबिन आहे इथं तो आहे ना झोपू शकता. तर त्याला एवढं परवडणार नाही की बाहेर रूम घ्या राहावा, त्यानंतर अशा रस्त्यावरती पण तू झोपू शकत नाही, कारण एक रिक्स असते. त्यामुळे आहे ना ही जी गोष्ट कॅबिन जी असते ना ही त्यासाठी एक राहण्यासाठी एक दुसरा पर्याय असतो. पण इथं आहे ना टाटावाल्यांनी काही पर्याय दिलाच नाही, कारण का हे जे इंजनचा जो सेक्शन आहे ना हा वर आला, त्यामुळे इथं कोणताही व्यक्ती झोपू शकत नाही. आणि पाठीमागं पण आहे ना जर माल असतो तर मालामध्ये पण ती जी गाडी असते पॅक असते, त्यामुळे त्याचं झोपण्यासाठी आहे ना ऑप्शनच दिला नाही. जसं आता ह्या सेगमेंटमध्ये कॅरी बघा, कॅरीचं जो हे कॅबिन आहे ना हे पण खूप स्पेस आहे कॅरीमध्ये. त्यानंतर इथं पण आहे ना फ्लॅट
जे आहे ना ही शीट आहे त्यामुळे नाही तर आहे ना माणूस एक रात्र किंवा 2 रात्र आहे ना आरामात झोपू शकतं. त्यामुळे हे जरासं थोडंसं टाटावाल्याने सुधारवलं पाहिजे. त्यानंतर जर इथं बघितलं तर तुम्हाला आहे ना जे डे नाईट IRBM बघायला भेटेल, जे की आपण मॅन्युअली ॲडजस्ट करू शकतं. त्याच्यावरती जर सनशेड बघितलं तर इथं तुम्ही आपण काहीतरी जे आपले पेपर असेल ते ठेवू शकतं. आणि ह्या गाडीची जर कॅबिन लाईट बघितली तर ही पण आपल्याला हॅलोजनमध्ये बघायला भेटेल. आणि ह्या साईडला जर बघितलं तर थोडंसं पकडण्यासाठी हँडल दिलं आहे. त्यानंतर असं काहीतरी आहे ना टाटाचं जे आहे ना कॅबिन किंवा इंटिरियर म्हणू शकतो. आपण थोडंसं आहे ना या गाडीच्या पाठीमागून बघू की पाठीमागून काय काय कंपनीने दिलं आहे. अशा काही प्रकार आहे ना हा पाठीमागून लुक आहे. जिथं तुम्ही तुमचं जर बघितलं तर खाली जे आहे ना नंबर प्लेट त्याच्या खाली जर बघितलं तर इथं स्टेपनी पण कंपनीने दिली. इथं जर बघितलं तर आपली रिव्हर्स लाईट बघायला भेटेल. इथं टाटाचं जे नाव लिहिलं आहे. त्यानंतर इकडं जर टेल लाईट बघितली तर ह्याच्यामध्ये तुमचे इंडिकेटर्स प्लस जी बॅक लाईट आहे ती बघायला भेटेल. त्यानंतर हे जे बॉडी जी तुम्ही बघताय हे आपल्याला बाहेरून करावी लागते. कंपनी जी देते ना ती आपल्याला इथपर्यंत जे आपली ना जी डाल असतो तो देते. हे जे वरचं जे पूर्ण सेक्शन आहे आपण आपल्या हिशोबाने अकॉर्डिंग आपल्याला मॉडिफाय करावं लागतं. त्यानंतर इथं जर बघितलं तर डिझेल जे आपण येते इथून फिलअप करू शकतो. त्यानंतर DF जो आहे तो आपल्याला इकडून टाकावा लागतो. बॅटरीचा जो युनिट आहे तो आपल्याला इथं बघायला भेटतो. त्यानंतर आतमध्ये जर बघितलं ना मी ह्याच्यामध्ये ना ही प्लेट लावली की ही प्लेट आहे ना यार थोडीशी हार्ड आहे आणि कसलाही पण जरी मार टाकला ना तरी ह्या प्लेटला काही प्रॉब्लेम होणार नाही. काय होतं बॉडी खूप हे असतं की बॉडी खूप चांगली दिली पाहिजे. मेन जो लोड असतो हा बॉडीवरती पण असतो अर्धा लोड. त्यानंतर अशा काही प्रकारे आता जे लोक कार असतं ज्यांच्याकडं त्यांना थोडंसं टेम्पोमधलं माहिती नसतं. त्यामुळं असा काहीतरी आमचा टेम्पो असतो ना आमचा जो बिझनेस असतो असा काहीतरी असतो. त्यानंतर हे सगळं झालं तर या गाडीच्या आता तुम्हाला आहे ना इंजिन स्पेस सांगतो की इंजिनमध्ये काय पॉवर परफॉर्मन्स आहे गाडीचा. जर छोटा हत्तीचं आहे ना पॉवर वाईजचं जर बघितलं ना ह्याच्यामध्ये 798 CCचं आहे ना 2 सिलेंडर डिझेल इंजिन येतं. आणि हे इंजिन तुम्हाला आहे ना 35 bhp आणि 85 Nm टॉर्क जनरेट करून देते. आता जर ह्याच्यामध्ये पॉवर जर बघितली ना तर कंपनी ठीकठीकशी पॉवर देते. आता मी जी आहे ना माझ्याकडं जी मारुतीची आहे ना कॅरी पण होती. कॅरी डिझेलमध्ये होती आणि मी डिझेलमध्येच जी कॅरी आहे ना ही शिकलो आहे. पण तिच्यामध्ये जी 1200चं जे इंजिन होतं ना ते खूप पॉवरफुल होतं आणि त्याच्यामध्ये आहे ना मला थोडीशी पॉवर वाटत होती. पण जर त्याच्यावरून मी ह्या गाडीवरती जाऊन शिफ्ट झालो ना तर मला ह्याच्यामध्ये पॉवरशी कम फील झाली. टाटावालीने ना पॉवर थोडी दिली पाहिजे होती ह्याच्यामध्ये, कारण का थोडीशी कमीच फील होत आहे पॉवर. मध्ये आहे ना महिंद्राची सुप्रो पण येते, पण सुप्रोबद्दल लोकांना माहिती पण नाही आणि सुप्रो जी ही मार्केटमध्ये एवढी चालली पण नाही आहे. पण ज्या भावांकडे सुप्रो असेल, समजा माझी जी व्हिडिओ लोक बघते ते तुमच्याकडे जर सुप्रो असेल ना तर प्लीज मला सांगा की सुप्रोचं काय, कारण का मला आहे ना अजून एक नेक्स्ट गाडी घ्यायचा थोडासा प्लॅन आहे. तर मला असं वाटतं की जरा महिंद्राकडे पण गेलं पाहिजे. टाटाचा एक्सपेरिमेंट बघितला, मारुती पण बघितली, पण जरासं महिंद्राकडे पण गेलं पाहिजे. महिंद्राची जी पिकअप आहे ती तर आहे नेक्स्ट लेवल, पण सुप्रोचं जरा बघू काय विषय आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझ्याकडे अजून 2 गाड्या आहेत, त्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवणार आहे. जर समजा तुम्हाला CNG मध्ये जायचं असं नव्हतं ते त्याच्यामध्ये काय ऑप्शन येतो ना ते आपण बघू. त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आणि भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. जय महाराष्ट्र. आणि आपलं जे बाळूमामा ट्रान्सपोर्ट म्हणून ट्रान्सपोर्ट आहे तर खूप चांगलं चाललं आहे, पण तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि दिवाळीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण का आता दिवाळी आहे आणि सगळीकडं खूप चांगलं वातावरण आहे त्यासाठी.